जागा वाटपासंदर्भात रात्री उशिरापर्यंत वर्षावर खलबत झाली। जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची खरं तर माहिती मिळते। आज शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणेची सुद्धा शक्यता आहे आणि यामध्ये नेमकं कुणाचं तिकीट कापणार आणि कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर महत्त्वाची खरं तर ही बैठक रात्री उशिरापर्यंत वर्षा निवासस्थानी पार पडली आणि या बैठकीत एकंदरीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि आज शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावाची सुद्धा घोषणेची शक्यता वर्तवण्यात येते आणि यामध्ये नेमकं कुणाचं तिकीट कापणार आणि नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर महायुतीतील नाराजी दूर करण्यासाठी रात्री वर्षावर बैठकांचा सिलसिला पार पडला। नाशिकची जागा हेमंत गोडसेंनाच मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। तर रायगडमध्ये सुनील तटकरेंना पाठिंबा देण्याच्या शिंदेच्या आमदारांनी सूचना दिल्या आणि हातकणंगलेच्या जागेवरून धैर्यशील माने यांच्यासोबतही चर्चा झाली आहे। नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं आनंदराव अडसूळ हे नाराज आहेत आणि अडसूळांची नाराजी दूर करण्याचा खरं तर शिंदेंकडून प्रयत्न सुद्धा या बैठकीतून केला गेल्याचं सध्या समोर येत आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मंत्री उदय सामंत साहेब आणि गोगावले साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी ह्या सर्व विषय त्या ठिकाणी आमचे ऐकून समजून घेतले आणि सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी आश्वासित केलं का निश्चित या विषयासंदर्भामध्ये आम्ही सकारात्मकपणे सर्वच महाराष्ट्राचे महायुतीचे सर्वच जागा आहेत आणि म्हणून अनेक जागा युतीमधल्या आपल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या काही ठिकाणी आपली चर्चा सुरू आहे, परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये निश्चित सकारात्मकपणे आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली। तर या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिकच्या जागेवरून हेमंत गोडसे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। नाशिकची जागा आपल्याकडेच राहणार मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचा गोडसेंनी दावा सुद्धा केलाय। रायगडमधील आमदारांसोबत एकनाथ शिंदेंशी चर्चा झाली। युती धर्म पाळून सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याचा सल्ला शिंदेंनी दिल्याचं सुद्धा समोर येत आहे। हातकणंगलेच्या जागेबाबत धैर्यशील मानेंसोबत सुद्धा बैठक पार पडली। धैर्यशील मानेंना निश्चित राहण्याचा सुद्धा शिंदेंकडून सल्ला देण्यात आलाय। सिंधुदुर्गबाबत उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा पार पडली। किरण सामंतांना सिंधुदुर्गातून उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुद्धा या बैठकीतून केली गेली आहे। विजय शिवतारेंसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या अडसूळांसोबत सुद्धा चर्चा पार पडली आणि भावना गवळींचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आणि गवळींसोबतही शिंदेंची चर्चा झाल्याची सध्या माहिती मिळते।